नमस्कार, आपण पाहत आहात एबीसी न्यूज। जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शिंदे यांनी आज सकाळी दुधड गावात घरोघरी भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। गावातील प्रत्येक घरात जाऊन त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या। यावेळी ग्रामस्थांनी विविध समस्या त्यांच्या समोर मांडल्या। यामध्ये रोजगार हमी योजनेची थकीत बिले, लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत मिळणारे प्रलंबित पैसे, तसेच दुरावस्थेत असलेल्या डीपीमुळे निर्माण झालेल्या वीज समस्यांचा समावेश होता। नागरिकांनी या सर्व तक्रारी तत्काळ सोडवण्याची मागणी केली। यावर प्रतिक्रिया देताना सुधाकर शिंदे यांनी सांगितले की नागरिकांच्या सर्व समस्या गांभीर्याने घेण्यात येतील आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येईल। दरम्यान त्यांच्या या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून लोकप्रतिनिधींनी अशाच पद्धतीने थेट जनतेत जाऊन संवाद साधावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। जिल्हा परिषदचं इलेक्शन चालू होतं। इलेक्शन चालू असताना अख्ख्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक उमेदवार, प्रत्येक पक्षाचा उमेदवार मतदाराच्या घरापर्यंत पोहोचत होता आणि सांगत होता की मला मतदान करा, मी निवडून आल्यानंतर हे काम करेल, ते काम करेल, अमुक करेल, तमुक करेल। 2 महिने उलटून झाले। ज्या वेळेस जिल्हा परिषद गोलटगाव छत्रपती संभाजीनगर हे इलेक्शन लढताना अगोदर मी सांगितलं होतं की तुमचे काय कामं आहे ते आताच मी करेल, आणि खऱ्या अर्थानं आता इलेक्शन होऊन 2 महिने झाले। मी गावागावामध्ये फिरतोय, लोकांना विचारतोय की तुमच्या समस्या काय आहे। तर खूप लहान लहान समस्या लोकांच्या आहे। कोणाचं लाडक्या बहिणी पगारा बंद झाल्या, मानधन बंद झालं, कोणाच्या वयोवृद्धांच्या श्रावण बाळाच्या पगारा बंद झाल्या, माझ्या दिव्यांग अपंग बांधवाच्या पगारा बंद झाल्या, कोणाच्या आतापर्यंत पगारा चालू नाही। ज्या शेतकऱ्याला वयाच्या 65 वर्षानंतर शासनाने जे श्रावण बाळ योजना दिल्या जाती, ती योजना आतापर्यंत या लोकांनी, या प्रतिनिधींनी माझ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या नाही। खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मी इलेक्शन मध्ये जसं मतदान मागायला फिरायचो, त्याच पद्धतीनं मी आज गावागावामध्ये फिरतोय की आपलं काम काय, आपली समस्या काय। आठवड्यातून 2 दिवस जरी तुम्ही जनतेसाठी दिले तर 100% मायबाप जनतेचं, गोरगरिबाचं काम झाल्याशिवाय राहणार नाही। खऱ्या अर्थानं आज जसं आपण गावागावामध्ये फिरतोय, मला अनेक समस्या लोक सांगताय, त्या समस्या सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय।